मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने धुळे महानगर भाजपतर्फे साजरा करण्यात आला आनंदोत्सव। बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवून चिन्मय कृष्णदास यांना तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी। गरुड मैदान येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धेचा करण्यात आला समारोप। आणि पोलीस तसेच प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अक्कडसे येथे आदिवासी इसमाची आत्महत्या। आता बातमीपत्र विस्ताराने। भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने त्यांचा गुरुवारी शपथविधी होणार आहे। यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे शहरातील झाशीराणी चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांचा गुरुवारी शपथविधी होणार आहे। यामुळे धुळे महानगर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शहरातील झाशीराणी चौकात फटाक्यांची आतषबाजी करून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने जयघोष करीत जय श्रीरामचे नारे लगावत जल्लोष साजरा करण्यात आला। या प्रसंगी माजी महापौर प्रतिभा चौधरी, भाजप ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, यशवंत येवलेकर, भिकन वराडे, प्रवीण अग्रवाल, विक्की परदेशी, रोहित चांदोडे, श्यामसुंदर पाटील, ॲडव्होकेट किशोर जाधव, भटू गवते, पंकज दात्रक, विजय जाधव, युवराज बोरसे, अमोल सूर्यवंशी, करण लोंढे, जीवन शेंडगे, बबन चौधरी, प्रकाश आबाळे आदी उपस्थित होते। पार्टी आणि शिवसेनेचं बहुमत असताना शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या सांगण्यावरून आम्हाला सोडून गेले। 2.5 वर्ष त्यांनी त्यांच्याबरोबर राज्य केलं। मात्र आमचे नेते माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईल आणि 2.5 वर्षानंतर शिंदे साहेबांचा गट घेऊन उद्धव साहेब यांच्या बाजूला सारून शिंदे गटाने हिंदुत्वाच्या बाजूला आले। आणि त्या काळी भारतीय जनता पार्टीचे जरी आमदार जास्त होते तरी एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं। 2.5 वर्षाच्या काळात जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं काम बघितलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 132 अधिक 5 जागा 137 या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत। आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संघटनेने गट नेता म्हणून माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं नाव जाहीर करून उद्या आपले सर्वांचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावे तसेच इस्कॉन मंदिर ट्रस्ट प्रमुख यांना तुरुंगातून मुक्त करावे या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। बांगलादेशात हिंदूंवर होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबवावे तसेच इस्कॉन मंदिर ट्रस्ट प्रमुख चिन्मय कृष्णदास यांना तुरुंगातून मुक्त करावे या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की बांगलादेशात हिंदूंवर व अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, ते अमान्य असून महिला पुरुष यांच्यावर घरदार जमिनी बळकावण्यापर्यंत मजल कट्टरपंथी मुस्लिमांची दादागिरी प्रचंड प्रमाणात चालू आहे। बांगलादेश इस्लामिक राष्ट्र नसताना त्या राष्ट्रात शेकडो वर्षापासून राहणाऱ्या हिंदूंना टार्गेट केले जात असून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार येथील कट्टरपंथी करीत आहेत। महिलांवर पाशवी अत्याचार बलात्कार केले जात आहे। सरकारने हे न थांबवता उपद्रवी पाठीशी घालत आहे। बांगलादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस मूग गिळून गप्प बसले आहे। या अत्याचार विरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवणारे लोकांवर अत्याचार करून मुस्कटदाबी केली जात आहे। शांतिपूर्णपणे आंदोलन धरणे करणाऱ्या हिंदूंचे नेतृत्व चिन्मय कृष्णदास यांना अटक करून जामीन न देता तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे। त्यांची तुरुंगातून त्वरित बांगलादेशने सुटका करावी व हिंदूवरील अत्याचार त्वरित थांबवलेच पाहिजे अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली। याबाबत भारत सरकारने कठोर कारवाई करून धडा शिकावा अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, प्रितेश अग्रवाल, राजू महाराज, यश राऊत, गोपाल शर्मा, किशोर अग्रवाल, संदीप चौधरी, ईश्वर पवार, प्रतिभा चौधरी, अल्फा अग्रवाल, पंकज दात्रक, जयंत वाघ, श्याम पाटील, साजन मोरे, उमेश चौधरी, कपिल शर्मा आदी उपस्थित होते। आणि अत्यंत शांतपणे इस्कॉन संप्रदाय हा भक्ती मार्ग असतो। समाजामध्ये
वेगवेगळ्या स्तरावर ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस आम्ही अत्यंत शांतपणे सगळ्या धर्माची, पंथांची कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता मदत करत असतो. अगदी कोविडच्या काळात सुद्धा करोडो प्लेट्सचं अन्नदान जे ते इस्कॉननी केलं आणि कोणत्याही प्रकारे त्याचा क्रेडिट घेतलं नाही किंवा गवगवा केलेला नाही आहे. हा जगातील सर्वात शांतप्रिय असा समुदाय आहे जो फक्त भक्ती मार्गात कशा पद्धतीने विकसित होता येईल एवढंच त्याचं लक्ष असतं. तरी सर्वांना या सर्वांच्या वतीने आणि इस्कॉन धुळे यांच्या वतीने भगवंतांकडेही प्रार्थना करतो आणि शासनाकडेही प्रार्थना करतो की जे बांगलादेशामध्ये मायनॉरिटीज आहेत, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, ज्यात हिंदू आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चनसुद्धा आहेत, तर यांची काळजी घेतली जावी. त्यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर होणारे अत्याचार जे ते थांबवण्यात यावे एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो. एका पंतप्रधान पदाच्या निवडणुकीमध्ये काही संबंध हिंदू बांधवांचा नसताना त्या ठिकाणी गेली 4 महिन्यापासून हिंदू समाजाचा अतिशय छळ करून जीवानिशी इज्जतीनिशी मारल्या जाते. महिलांची बेइज्जत केल्या जाते. पुरुषांना हिंदू म्हणून व्यापारी असेल, गोरगरीब असेल, त्यांना घरातून काढून मारल्या जात आहे. या इस्कॉन मंदिराच्या पुजाऱ्यांनी या बांगलादेशामध्ये धर्म न पाहता अनेक वर्ष ज्यांना 2 वेळेचं जेवण दिलं, त्याच ठिकाणच्या नराधमांनी मंदिरांवर हल्ले केले, इस्कॉनच्या पुजाऱ्यांवर हल्ले केले आणि राष्ट्रद्रोहाखाली इस्कॉनचे प्रमुख पुजारी चैतन्य कृष्ण म्हणून चिन्मय स्वामी प्रभू यांना राष्ट्रद्रोहाखाली अटक करण्यात आलेली. आणि यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर अधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत की तात्काळ त्या ठिकाणी असलेल्या हिंदूंवर अत्याचार थांबले पाहिजे. अन्यथा भारतात आलेले बांगलादेशी आज आमचं रेशन खाऊन मोठे होत आहेत, आमच्या योजना खाऊन मोठे होत आहेत, परंतु तिथला आमचा कायदेशीर असलेला हिंदू मात्र मारल्या जात आहे. याचा पुढे काही घटना घडू नये, तिथले जर थांबले नाहीत तर या देशामध्ये सुद्धा 10 कोटी बांगलादेशी घुसखोरी आजही आहेत. त्यांचाही निपात करावा लागेल. शेवटी जनप्रक्षोभ असतो. जर आमचा बांधव तिथं मरत असेल आणि इथला जर कोळी खात असेल तर मात्र हे चालणार नाही. म्हणून शासनाने सुद्धा त्याकडे लवकर लक्ष देऊन हिंदूंची कत्तल थांबवावी. देव, देश, धर्म, मठ, मंदिर, पुजाऱ्यांची हत्या थांबवावी. त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवावेत अशी या ठिकाणी आम्ही निवेदन स्वरूपाने धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धेचा बुधवारी गरुड मैदान येथे समारोप करून बक्षीस वितरण करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे मार्फत आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धेचा बुधवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरणही करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 2 ते 4 डिसेंबर दरम्यान शहरातील गरुड मैदान येथे सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 8 संघाचे 120 विद्यार्थी सहभागी झाले होते. यात पहिले पारितोषिक लातूर विभागास तर दुसरे बक्षीस कोल्हापूर आणि नाशिक विभागाला तिसरे पारितोषिक देण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, सचिव अनिल संचेती, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, गौरव परदेशी, मदन गावित, रेखा पाटील, एस.के. पाटील, डॉक्टर सुशील महाजन, नरेंद्र जैन आदी उपस्थित होते. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आपल्या धुळे शहराचे सुप्रसिद्ध शल्यविशेषक आदरणीय सुशीलजी महाजन,
जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाशी केळे साहेब, भरतजी ठाकूर, धुळे जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, सचिव अनिल संचेती, निवड समितीचे सर्व सदस्य, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय गुरुदत्तजी चव्हाण, त्यांचे सर्व सहकारी, नरेंद्रजी जैन, व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर, उपस्थित खेळाडू बंधू आणि भगिनींनो, मी या स्पर्धेमध्ये ज्यांनी पारितोषिक मिळालं त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो व ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला त्यांनाही मी शुभेच्छा देतो. कारण आपण स्पर्धेत भाग घेतला नसता तर स्पर्धा झाली नसती आणि स्पर्धा झाली नसती तर कोणी विजेता उपविजेता झालं नसतं. परंतु आपण भाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये जे काय आयोजन आमच्या धुळे जिल्हा खो खो संघटनेने केलेलं आहे, क्रीडा अधिकारी कार्यालयाने केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या काही त्रुटी आमच्या संयोजकांकडून राहिल्या असतील त्याबद्दल आपल्या सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. वर्षातील मुली याचं आयोजन या ठिकाणी धुळ्यामध्ये आपण करण्यात केलेलं होतं. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अतिशय महत्वाचं असं योगदान धुळे शहर आणि धुळे जिल्ह्यातील सगळ्या क्रीडाप्रेमींच्या वतीने या ठिकाणी मिळालेलं आहे. या कार्यक्रमासाठी, बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी आमदार माननीय राजवर्धन कदमबाटे साहेब, त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातले प्रसिद्ध न्यूरोसर्जन माननीय डॉक्टर सुशील महाजन, व्यासपीठावर उपस्थित असलेले नरेंद्र जैन, त्याचप्रमाणे भरत ठाकूर सर, पंढरीनाथ बडगुजर सर, अनिल संचेती सर, सत्यजित शिचोली, निवड समितीचे आमचे सर्व सदस्य. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या 8 विभागातील 19 वर्षातील मुलींचे संघ सहभागी झाले होते. 2 तारखेला सर्व संघांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दिली आणि त्यानंतर 2 तारखेला दुपारी 12 वाजेपासून या स्पर्धा सुरू झाल्या होत्या. अतिशय चुरशीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडल्या आणि खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कशा पद्धतीची चुरस असावी हे या ठिकाणी बघायला मिळालं. अतिशय सुंदर सामने या ठिकाणी झाले. जे या स्पर्धेमध्ये विजयी झालेले आहेत, उपविजयी झाले, तृतीय क्रमांक ज्यांना मिळाला आहे त्यांचं तर निश्चितच अभिनंदन आहे. परंतु जे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले परंतु ज्यांना पारितोषिक मिळू शकलं नाही त्यांचंही महत्व यामुळे काही कमी होत नाही. कारण जिंकण्यासाठी हरणाऱ्या भिडूची सुद्धा आवश्यकता असते. हरणारा भिडू नसेल तर जिंकणाऱ्याला काही अर्थ राहत नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे बसलेले खेळाडू आहेत शक्यतो सगळे जिंकलेले आहेत, कारण की हरलेले खेळाडू, बरेचसे खेळाडू हे आपल्या वेळेनुसार आपापल्या गावाकडे रवाना झालेत. जे इथे नाही आहेत त्यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या देऊन त्यांचं अभिनंदन करा. शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील आदिवासी इसम कैलास सौंदाने यांनी पोलीस तसेच प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने बुधवारी रात्रीघरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील आदिवासी इसम कैलास आत्माराम सौंदाने यांनी गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून सौंदाने यांनी पोलीस तसेच प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप शिवसेना उभाटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अक्कडसे येथील गेल्या ऑगस्ट महिन्यात एका आदिवासी अल्पवयीन मुलीला दिवसाढवळ्या अपहरण करून घेऊन गेले असता त्याच्या साथीदारांनी अल्पवयीन मुलीच्या काकांना शिरपूर तालुक्यातील सांसे येथे तुमची मुलगी आहे असे खोटे बोलून बोलवले व बेदम मारहाण केली. त्यांनी मुलीच्या काकांच्या तोंडातून रक्ताच्या उलट्या होईपर्यंत मारहाण केली. त्यावेळी शिंदखेडा तालुक्यातील पोलिसांनी 8 दिवसपर्यंत गुन्ह्याची नोंद केली नाही. उलट अल्पवयीन मुलीच्या पालकांना दम
दमदाटी देत होते। त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शिवसेना महाविकास आघाडी तसेच मुलीच्या नातेवाईक परिवारातर्फे अक्कडशे गावातील गावकऱ्यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी भगवा चौक शिंदखेडा ते शिंदखेडा पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला होता। त्यावेळी आरोपींचा व अल्पवयीन मुलीचा लवकरात लवकर शोध घेऊन अल्पवयीन मुलीच्या परिवाराला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देण्यात आले होते। परंतु त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या पालकांवर आरोपीच्या परिवाराकडून चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता। या घटनेला 4-5 महिने होत आलेत, परंतु अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन आरोपींवर प्रशासनाकडून कुठलीही प्रकारची कारवाई केली गेली नाही। या सर्व जाचाला कंटाळून व प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अल्पवयीन मुलीचे पालक कैलास सौंदाने यांनी बुधवारी अक्कडसे येथे आपली जीवन यात्रा संपवली असून प्रशासनाकडून आता तरी एक आदिवासी अल्पवयीन मुलीच्या परिवाराला न्याय मिळेल का, अशा अनेक घटना आदिवासी परिवारांवर शिंदखेडा तालुक्यात झाल्या आहेत, परंतु त्यांना अद्याप न्याय मिळत नाही। याला जबाबदार कोण व अशा आरोपींवर कोणाचा आशीर्वाद आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येत आहे। कैलास सैंदाने यांनी आज सकाळी 8 वाजता अक्कडशे या गावामध्ये गळफास घेऊन आत्महत्या आपली जीवन यात्रा संपवली। याच्या मागे मोठं कारण आहे, 6 महिन्यापूर्वी म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची अल्पवयीन मुलगी 1-2 तरुणांनी पळून नेली। त्याच्यानंतर त्या मुलीचा शोध घेत असताना चांदसे म्हणून गाव आहे शिरपूर तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी त्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली। त्या बेदम मारहाणीमध्ये त्यांचे काका यांना रक्ताचे उलटे झाले, म्हणजे नातेवाईक मुलीला पण पळवलं, यांना मारलं पण, आणि 10 दिवसापर्यंत पोलिसांनी यांची तक्रार घेतली नाही। स्वतः पोलीस त्या स्पॉटवर गेले, यांच्या मारहाणीचं सगळं सीन त्यांनी पाहिलं, पण आरोपींना अटक केली नाही, कुठलीही कारवाई केली नाही। त्याच्यानंतर ही घटना माझ्यापर्यंत आल्यानंतर मी आदिवासी वाल्मिक लवी सेनेच्या वतीने व सगळ्या समाजाच्या वतीने त्याचबरोबर सर्व पक्षीय नेतेनी मिळून 4 सप्टेंबरला या पोलीस स्टेशनवरती निषेध मोर्चा काढला की अल्पवयीन मुलीला तात्काळ शोधा आणि ज्या लोकांनी या मुलीच्या पालकांवरती अत्याचार केले, मारहाण केली, हल्ला केला, त्यांच्यावर सुद्धा पोस्को लावा आणि त्या परिवाराला तात्काळ अटक करा, अशी मागणीसाठी निषेध मोठा मोर्चा निघाला। तरीही पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही। आजही अल्पवयीन मुलगी सापडली नाही। त्याच्यानंतर परत अजून 1 महिन्यापूर्वी ज्या मुलाने पळवली त्या मुलाच्या नातेवाईकांनी परत अक्कडशामध्ये येऊन या लोकांवर हल्ला केला, चाकू हल्ला झाला, तेव्हाही ते दवाखान्यात ॲडमिट झाले आणि त्याच्यानंतरही पोलिसांनी कठोर अशी कारवाई आरोपींवरती केली नाही। मग त्याच्यानंतर कैलास मला भेटायला आला की भाऊ मला न्याय मिळत नाही, या न्याय व्यवस्था पोलीस कोणीही मला न्याय देत नाही, माझी मुलगी 15 वर्षाची आहे आणि गेल्या 6 महिन्यापासून फराळ ती जिवंत आहे का मेलेली आहे, तपास लागत नाही, आम्ही पण शोधतोय परंतु तपास लागत नाही, उलट आमच्यावर अन्याय होतोय आणि म्हणून मला जीवन यात्रा संपवण्याशिवाय पर्याय नाही। मी कैलासला खूप समजून सांगितलं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, नक्कीच तुझी मुलगी सापडल्याशिवाय राहणार नाही, आम्ही प्रयत्न करू। पण शेवटी आज सकाळी 9:30च्या सुमारास रावसाहेब सैंदाने यांनी मला फोन केला की कैलासने आपली जीवन यात्रा संपवली। मित्रांनो, अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या पालकाच्या मुलीला, अल्पवयीन मुलीला पळवलं, परत त्यांच्या परिवाराला 2-3दा मारठोक झाली, चाकू हल्ला झाला, तरीही पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई केली नाही आणि मुलीचा शोध घेतला नाही। म्हणून आज या परिवारात एक मुलगी तर गेलीच, पण एक पालकत्व जो करता होता त्याला सुद्धा आपली जीवन यात्रा संपवावी लागली। अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे। आता या ठिकाणी महायुतीचं सरकार मोठ्या जोमाने आलेलं आहे। हे सरकार महिलांना, मुलींना सुरक्षा पुरवणार आहे का, यांची काळजी घेणार आहे का, अशा परिवाराला रक्षण करणार आहे का, अशा अल्पवयीन मुली पळवणाऱ्या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा होणार आहे का, तात्काळ त्यांना ताब्यात घेणार आहे का, मुलींच्या पालकांना न्याय मिळणार आहे का, अशी अपेक्षा मी करतो। आणि या ठिकाणी या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा अजून एखादं आंदोलन या ठिकाणी उभं करावं लागेल असं मला वाटतं। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने धुळे महानगर भाजपतर्फे साजरा करण्यात आला आनंदोत्सव। बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवून चिन्मय कृष्णदास यांना तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी। गरुड मैदान येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धेचा करण्यात आला समारोप। आणि पोलीस तसेच प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अक्कडसे येथे आदिवासी इसमाची आत्महत्या। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।